श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण ऐकणार आहात अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या संशोधनाबद्दल. अमेरिकी वंशाचे ब्रिटिश अभ्यासक डॅरेन एसमोगलू, सायमन जॉन्सन आणि तुर्क वंशाचे अमेरिकी अभ्यासक जेम्स ए रॉबिन्सन यांना देशांच्या समृद्धीमध्ये विविध संस्थांचे महत्त्व विशद करणारे आणि देशांच्या आर्थिक यशापयशाची मांडणी करणाऱ्या संशोधनाबद्दल अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. श्रोतेहो, देशादेशांमधील उत्पन्नातील तफावत कमी करणे हे आताच्या काळातील सर्वात मोठे असे आव्हान आहे. नोबेल पुरस्कार ज्यांना जाहीर झाला आहे त्यांनी देशातील समाजामधील संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एखादा देश यशस्वी किंवा अयशस्वी का होतो याची मूळ कारणे त्यांच्या संशोधनातून मिळतात. आज जगात विशेषतः भ्रष्टाचार आणि हुकुमशाही असलेल्या देशात विषमता का आहे, राजकीय नागरी संस्थांची निर्मिती कशी होते आणि देशाच्या समृद्धीवर त्याचा परिणाम कसा होतो, या संशोधनाचे महत्त्व सर्व जगासाठी आहे असे मत अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर करणाऱ्या समितीचे अध्यक्ष जेकब स्वेन्सन यांनी व्यक्त केले. अर्थशास्त्राचे नोबेल मिळवणाऱ्या या संशोधनाचे विश्लेषण करताना डॉक्टर रामकृष्ण कशेळकर म्हणाले, काल असेमोगलू, जॉन्सन आणि रॉबिन्सन या AJR या अध्यक्षरांनी अर्थक्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या इकॉनॉमिस्टच्या त्रिकुटाला नोबेल प्राइज इकॉनॉमिक्समधलं अनाऊन्स झालेलं आहे. काही राष्ट्र प्रगत होतात, आर्थिकदृष्ट्या मोठी मजल मारतात, तिथले नागरिक देखील जास्त उत्पन्न मिळवतात, त्यांचं राहणीमान उंचावतं, पण काही देश मात्र मागासच राहतात. याचं कारण काय, हा इकॉनॉमिक्समधला एक खूप मूलभूत असलेला असा प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनमान किंवा लिव्हिंग स्टँडर्डविषयी बोलायचं झालं तर हे केवळ त्याचं टॅलेंट किंवा किती कष्ट करतो आहे याच गोष्टींवरती अवलंबून असतं असं नाही, तर त्या व्यक्तीचा जन्म कुठल्या काळामध्ये आणि कुठल्या देशामध्ये झाला यावर देखील या गोष्टी अवलंबून असतात. देश किंवा देशातली जनता प्रगती करू का शकते ह्याविषयी अर्थशास्त्रज्ञांनी जो काही आत्तापर्यंत केलेला रिसर्च आहे तर त्याच्यामध्ये अनेक कारणांचा उहापोह केला गेलेला आहे. उदाहरणार्थ, एखाद्या देशामध्ये असलेली भौगोलिक किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा त्याचं पॉप्युलेशन, अवेलेबल असलेले लेबर रिसोर्सेस किंवा कॅपिटल किती प्रमाणात उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी किंवा नवीन आयडिया कुठे जनरेट होत आहेत, या सगळ्या गोष्टींचा त्या देशाच्या प्रगतीवरती परिणाम होतो याविषयी खूप रिसर्च करण्यात आलेला आहे आणि हे सगळे फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत हे दाखवून देण्यात आलेलं आहे. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न पुन्हा उद्भवतोच की काहीच देशांमध्ये असं काय होतं की ज्यामुळे तिथली साधनसंपत्ती आहे तिचा वापर जास्त चांगल्या पद्धतीने केला जातो, तिथल्या लोकांमध्येच जास्त इनोव्हेशन निर्माण करण्याची क्षमता कुठून येते, किंवा तिथले लोक आहेत त्यांच्या उत्पादकतेवरती कशामुळे जास्त चांगला परिणाम होतो. सो ह्या सगळे जे आपण आत्ता बघितले त्या फॅक्टर्सच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे की ज्याच्यामुळे काही देश चांगली प्रगती करू शकतात आणि काही देश की ज्यांच्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती जरी असली मुबलक प्रमाणावर, जनता लोकसंख्या जरी खूप मोठ्या प्रमाणावर असली तरी या सगळ्याचं गणित एकत्र मांडून त्याची बेरीज ही त्यांना चांगल्या पद्धतीने करता येत नाही. तर असा घटक कुठला आहे ह्याचा शोध या AJR त्रिकुटाने घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या ह्या शोधाबद्दल त्यांना इकॉनॉमिक्सचा नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर AJR यांच्या मते राष्ट्रांची प्रगती ही राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती आणि ही राजकीय व्यवस्था ज्या अनेकविध संस्थांच्या मार्फत जनतेमध्ये राबवली जाते त्या संस्थांची क्षमता, त्यांची कार्यक्षमता, त्यांच्या भ्रष्ट आहेत की नाही, त्यांचा प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्या देशाची प्रगती होईल किंवा नाही हे ठरत असतं. त्यासाठी त्यांनी 2001 साली या तिघांनी मिळून एक पेपर पब्लिश केला होता, द कॉलोनियल ओरिजिन्स ऑफ कंपॅरेटिव्ह डेव्हलपमेंट अँड एम्पिरिकल इन्व्हेस्टिगेशन या नावाने. तर या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी विविध देशांच्या कॉलोनियल हिस्ट्रीकडे त्यांनी लक्ष वेधलेलं होतं आणि त्या काळामध्ये परदेशी राज्यकर्ते त्यांच्या कॉलोनीजमध्ये कशा पद्धतीने राजकीय व्यवस्था राबवत होते
आणि त्यांच्या वैयक्तिक देशांमध्ये त्या कशा पद्धतीने ते राबवत होते यातला फरक त्यांनी उद्धृत केलेला आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर ब्रिटिशकालीन भारतामध्ये त्यावेळेच्या ब्रिटिश राज्यामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये जे कायदे कानून ज्या पद्धतीने वापरले जात होते किंवा इम्प्लिमेंट केले होते त्या पद्धतीने भारतामध्ये होत नव्हते. भारतामध्ये प्रचंड पक्षपातीपणे ते कायदे कानून राबवले जात होते. तर या AJRनी ढोबळमानाने या इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्यांचं किंवा राजकीय व्यवस्था राबवणाऱ्या संस्था ज्या आपण पार्लमेंटपासनं ते आपली न्याय व्यवस्था, पोलीस व्यवस्था, मीडिया, सोशल मीडिया ह्या अगदी महत्त्वाच्या किंवा ढोबळ अगदी संस्था झाल्या. पण त्याचबरोबरीने आर्थिक व्यवस्था सांभाळणारी रिझर्व्ह बँक म्हणा किंवा कॅपिटल मार्केट सांभाळणारी सेबी म्हणा किंवा एज्युकेशन सिस्टीम आहे, युनिव्हर्सिटीज आहेत ज्या त्यांचं सांभाळ केला जातो त्यांच्या थ्रू. तर ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्याच्या त्यांचे विचार यांच्या दृष्टीने त्यांचे 2 भाग ढोबळमानाने पाडलेले आहेत. AJR म्हणतात की काही संस्था या इन्क्लुझिव्ह प्रकारच्या असतात की ज्या प्रयत्न करतात की प्रॉस्पेरिटी ही शेअर केली जाईल सगळ्यांबरोबर. त्यांचा उपयोग, त्यांच्या अधिकारांचा उपयोग हा जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा मिळावा, त्या सेवा लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचाव्यात गरजूंपर्यंत, ह्यासाठी त्या संस्था काम करतात. तर ह्यांना इन्क्लुझिव्ह असं त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे. तर ह्याच्या विरुद्ध दुसऱ्या पद्धतीने जी ह्या संस्था राबवल्या जातात त्याला त्यांनी एक्स्ट्रॅक्टिव्ह असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. तर ह्या संस्था आहेत की ज्या डेमोक्रेसी किंवा रूल ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो याच्या पूर्णपणे विरुद्ध पद्धतीने चालवल्या जातात. शॉर्ट टर्म बेनिफिट्स जे राज्यकर्त्यांचे आहेत त्यांच्यासाठी या संस्था वैयक्तिक पातळीवरती राबवल्या जातात आणि यातून लोकांचं शोषण होत राहतं, लोकांचं मानसिक खच्चीकरण होत राहतं आणि अशा देशामध्ये नवीन गोष्टी होणं, घडणं किंवा नवीन विचार रुजणं, एखादं इनोव्हेशन येणं ह्या गोष्टींना आळा बसत राहतो आणि लोक हे अत्यंत दुःखी, कष्टी अशा पद्धतीने त्यांचं जीवनमान सतत खालावत राहतं. आता प्रत्येक राष्ट्राचा विचार केला तर असं देखील आहे की प्रत्येक राष्ट्र जे आज गरीब आहे ते कायम गरीबच होतं अशातला भाग नाही. म्हणजे अगदी भारताचा विचार केला तर भारत हा 18व्या शतकापर्यंत जगातला एक मोठा प्रतिभाशाली आणि प्रॉस्परस असा देश होता. 18व्या शतकापर्यंत भारताचं जर आपण आर्थिक GDP काढला तर तो अमेरिकेपेक्षा सुद्धा जास्त होता. त्यामुळे या संस्थांचा किंवा राजकीय परिस्थितीचा विचार करताना तो कालसापेक्ष सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं होतं. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर AJR यांचं जे रिसर्च आहे हा असं दर्शवतो की समाजामध्ये जेव्हा जेव्हा रूल ऑफ लॉ राहत नाही, म्हणजे कायद्याची पायमल्ली होत राहते आणि संस्था या लोकांच्या भल्यासाठी न वापरल्या जाता त्यातून लोकांचं शोषण केलं जातं यासाठी त्या राबवल्या जातात, तेव्हा तेव्हा त्या त्या काळामध्ये त्या त्या देशांचं आर्थिक खच्चीकरण होत राहतं आणि ते देश गरीब होत राहतात. श्रोते हो, गेली काही वर्षे अर्थशास्त्रासाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकाचा विचार केला तर राज्यशास्त्रीय अर्थकारणाला महत्त्व आलेलं दिसतं. जग सध्या नवनव्या आर्थिक आणि तांत्रिक संक्रमणांना सामोरं जातंय. तंत्रज्ञानात होणारे बदल वैश्विकीकरणामुळे वेगाने जगभर पसरत आहेत आणि जागतिकीकरणाच्या लाटेत समतेचे, सर्वसमावेशक वाढीचे मूल्य मागे हटताना दिसतंय. या पार्श्वभूमीवर अर्थशास्त्राचे यंदाचे नोबेलसुद्धा दिशा दिग्दर्शनासाठी महत्त्वाचे ठरेल. यंदाच्या या पुरस्कारप्राप्त विजयी अर्थतज्ज्ञांच्या कार्याचे भारतासाठी महत्त्व विशद करताना अर्थतज्ज्ञ डॉक्टर रामकृष्ण कशेळकर म्हणाले, एंटरप्रिनरशिपला वाव मिळाला. नवीन उद्योजकांना उद्योग स्थापन करता येणं, वाढवणं यासाठी अनुकूल परिस्थिती जिथं जिथं निर्माण झाली तिथं तिथं इनोव्हेशन झालं. त्या त्या देशांमध्ये नवीन गोष्टी, नवीन प्रणाली, नवीन मशिनरी यांचा वापर वाढला आणि त्यातून प्रॉस्पेरिटी निर्माण झाली की जी इक्विटेबल बेसिसवर, शेअर्ड बेसिसवरती आपल्याला जनतेच्या उपयोगासाठी त्याचा वापर करता आला. राज्यकर्त्यांची मानसिकता या सगळ्या पद्धतीने एंटरप्रिनरशिप वाढावी, लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणावर रोजगार निर्मिती करावी आणि त्यासाठी आपले रूल्स, रेग्युलेशन्स जे आहेत ते त्याला प्रोत्साहन देणारे असावेत. कॅपिटल मार्केट्स त्या पद्धतीची असावीत की ज्यामुळे त्याच्यातनं प्रोत्साहन मिळेल. फंड्स रेझिंग करणं किंवा लेबर किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन करणं ह्यासाठी सगळ्यासाठी अनुकूल परिस्थिती राहत राहील. कुठल्याही पद्धतीचे त्रास त्याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणावरती राहावेत. कंप्लायन्सेस अगदी जे नेसेसरी आहेत तेवढ्याच लेव्हलवरती असावेत. अर्थातच ह्या पुढील प्रवासासाठी भारताला
आपल्या संस्था ज्या आहेत ह्या विविध संस्था त्या अधिक कार्यक्षम करत राहणं, गरिबी कमी झालेली आहे, गरिबीचं प्रमाण कमी झालेलं आहे, हेच आपल्याला पुढल्या 10 वर्षांमध्ये अजून वेगाने कमी होताना दिसेल, अजून वेगाने रोजगार निर्मिती होताना दिसेल, अजून वेगाने भारताचे एक्सपोर्ट्स वाढताना दिसतील, प्रोडक्शन वाढताना दिसेल, सर्व्हिसेस मध्ये भारत प्रगती करेल, इनोव्हेशनचं सेंटर भारत बनू शकेल. आणि ह्या सगळ्यासाठी जर महत्त्वाची गोष्ट आपण ह्या AJR यांच्या रिसर्चमधनं जर घेतली तर ती ही आहे जी आत्ता भारताला लागू होते आहे, ते म्हणजे राज्यकर्त्यांचा ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून निर्माण झालेलं संस्थांना दिलेलं एक डायरेक्शन किंवा व्हिजन की तुम्हाला 2047 सालापर्यंत आपल्याला भारत विकसित बनवायचा आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने पावलं उचलणं आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने प्रत्येक संस्थेने काम करत राहणं, कार्य करणं आणि जनतेला कसा त्याचा बेनिफिट आपल्या सगळ्या संस्थेचा, आपल्या रूल्स रेग्युलेशन्समधनं नियम सगळे सांभाळून जनतेला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहणं, हे सगळं आत्ता गरजेचं आहे. आणि हे चालू राहिलं तर आपल्याला नक्कीच 2047 सालापर्यंत भारत हा एक विकसित देश झालेला बघायला मिळू शकेल. श्रोते हो, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या संदर्भातले नवनवीन विचार नवीन समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतात. नोबेल पारितोषिकांमुळे मानवतेसमोरच्या समस्यांवर मूलगामी उत्तर शोधणाऱ्या वैज्ञानिकांचे, शास्त्रज्ञांचे विचार जगासमोर येण्यासाठी मदत होते. यंदाचे नोबेल पारितोषिक या दृष्टीने महत्त्वाचे आहे. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन रश्मी पाटकर.